नमस्कार मित्रांनो, आज आहे 29 एप्रिल आणि संध्याकाळचे 10 वाजलेत. सध्याचा विचार केला तर क्रूड ऑइलमध्ये आपल्याला आज आत्ताच्या वेळेला 6.5% मूव्हमेंट पाहायला मिळते. म्हणजे क्रूड ऑइल 10,100च्या वरती क्रॉस होताना आपल्याला पाहायला मिळतं. सध्याचा लाईव्ह MCXचा हा भाव आहे आणि मागच्या 4-5 दिवसापासून आपल्याला गोल्डमध्ये सुद्धा डाऊन ट्रेंड येताना पाहायला मिळतं आहे. पण एक गोष्ट आहे की इंडियन मार्केटमध्ये निफ्टी मात्र मागच्या 4-5 दिवसापासून तेजीमध्ये पाहायला मिळते. मग ही तेजी कंटिन्यू राहू शकते का, की मार्केट डाऊन येऊ शकतं, याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहेत. तर लक्षात घ्या, आज आपल्याला निफ्टी 24,177चे क्लोजिंग आहे. बऱ्यापैकी जवळजवळ 1.25% मूव्हमेंट आपल्याला निफ्टीमध्ये आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर निफ्टीमध्ये थोडासा डाऊनफॉल आला दुपारनंतर आणि निफ्टी 0.5% वर क्लोज झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर ही जी रॅली आहे कुठेतरी स्टॉप होईल की ही रॅली कंटिन्यू राहील हे आपण या ठिकाणी समजून घेऊया. लक्षात घ्या, ज्यावेळेस क्रूड ऑइलचे भाव 10,000+ याच्यापूर्वी 2 वेळा जाऊन आलेत आणि त्यावेळेस मार्केटमध्ये आपल्याला डाऊनफॉल पाहायला मिळतं आणि अशीच सिच्युएशन पुन्हा आपल्याला इंडियन मार्केटमध्ये सुद्धा पाहायला मिळू शकते. म्हणजे जर तुम्ही लाँग टर्मसाठी काही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल किंवा शॉर्ट टर्मसाठी काही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सध्याची लेवल ही योग्य आहे का, तर थोडंसं विचार केला तर ही जी लेवल आहे सध्या 24,200च्या आसपासची, ही थोडीशी रिस्की राहू शकते. कारण जर तुम्ही या लेवलला बाईंग करत असाल आणि क्रूड ऑइलचे भाव तर खूप तेजीनं वाढताना आपल्याला पाहायला मिळतात आणि ज्यावेळेस क्रूड ऑइलचे भाव वाढतात त्यावेळेस इतर कुठल्याही मार्केटला ही सिच्युएशन योग्य नसते. त्यामुळं आपलं इंडियन मार्केटसुद्धा डाऊन येताना पाहायला मिळू शकतं. तर या व्हिडिओचा एकच उद्देश आहे, जर तुम्हाला लाँग टर्मची गुंतवणूक करायची असेल तर थोडंसं टप्प्याटप्प्यानं या ठिकाणी गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला सगळीच रक्कम आपण याच वेळेला जर गुंतवणूक केली आणि जर मार्केट इथून डाऊनफॉलमध्ये राहत असेल तर आपल्याला थोडंसं आपले जे पैसे आहेत ते थोडंसं बऱ्याच काळासाठी अडकून पडू शकतात. त्याच्यामुळं जर तुम्हाला लाँग टर्मचा पोर्टफोलिओ बनवायचा असेल किंवा शॉर्ट टर्ममध्ये 1-1.5 वर्षासाठी जर काही स्टॉक वगैरे बाय करायचे असतील तर काही थोडी रक्कम या ठिकाणी ॲड करा. कारण ज्या पद्धतीचे सिच्युएशन सध्या क्रूड ऑइलमध्ये पाहायला मिळते त्याच्यानुसार मार्केट डाऊन येताना आपल्याला पाहायला मिळू शकतं आणि जर मार्केट खाली येत असेल तर पुढचे 2-3 महिने तरी निदान आपल्याला एक चांगली संधी मिळू शकते आणि या चांगल्या संधीचा फायदा घेण्यासाठी मार्केटवर लक्ष ठेवा. थोडी क्वांटिटी ॲड करा, म्हणजे पुढच्या 1-2 महिन्यामध्ये तुम्ही 4 टप्प्यामध्ये तुमचे पैसे गुंतवणूक करू शकता. जर तुम्हाला शॉर्ट टर्ममध्ये म्हणजे 1-1.5 वर्षाच्या आसपास जर तुम्हाला बऱ्यापैकी रिटर्न जर अपेक्षित असतील तर एकाच वेळेस एकाच वेळेस पैसे गुंतवून या ठिकाणी रिटर्न घेण्याचा प्रयत्न जर तुमचा असेल तर थोडंसं तुम्ही ट्रॅप पण होऊ शकता. कारण मागच्या 15 दिवसामध्ये निफ्टीमध्ये आपल्याला जवळजवळ 10% अपट्रेंडमध्ये निफ्टी आलेले पाहायला मिळते आणि क्रूड ऑइलचे भाव मागच्या 8-10 दिवसापूर्वी खाली आले होते, पण आता मात्र कंटिन्यू मागच्या 4 ते 5 दिवसामध्ये रोजच क्रूड ऑइलचे भाव आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहेत आणि आताचा लाईव्ह जर MCXचा भाव बघितला तर 10,100 रुपयाला क्रॉस केल्याने जवळजवळ 6.5%पेक्षा जास्त मूव्हमेंट आपल्याला क्रूड ऑइलमध्ये आलेले पाहायला मिळते. क्रूड ऑइलमध्ये ही जी काही वाढ होण्याचं काही संकेत आहे ते जागतिक लेवलवरचं जी काही आपल्याला ज्या बॅड न्यूज येण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते तरच क्रूड ऑइलमध्ये भाव वाढतात, नाहीतर इतर क्रूड ऑइलचे भाव वाढण्याची शक्यता खूप कमी असते. ज्यावेळेस इतर म्हणजे ग्लोबल मार्केट जर एकदम रिलॅक्स असेल, कुठलीही एखादी निगेटिव्ह न्यूज नसेल तर क्रूड ऑइलचे भाव हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपल्याला ओलटाईल करताना पाहायला मिळतात. पण ह्या 5 ते 6 दिवसामध्ये आपल्याला क्रूड ऑइलमध्ये खूप तेजी पण पाहायला मिळते आणि त्यासोबतच आपल्या इंडियन मार्केटमध्ये सुद्धा तेजी पाहायला मिळते. तर हे संकेत थोडंसं आपण इंडियन मार्केटचे आपला जो काही नवीन ट्रेडर्स आहेत किंवा नवीन गुंतवणूकदार आहेत यांना ट्रॅप करण्याचा हा प्रयत्न असू शकतो. तर जर तुम्ही विचार करत असाल की मला पैसे काही गुंतवायचे आहेत तर तुम्ही ते 3-4 टप्प्यामध्ये थोडे पैसे या ठिकाणी गुंतवायला हरकत नाही आहे. लाईव्ह चार्ट तुम्ही या ठिकाणी निफ्टी आणि क्रूड ऑइलचा सध्या पाहू शकता आणि त्याच्यानुसार तुमच्या लक्षात येत असेल की मार्केटमध्ये पुढची सिच्युएशन काय होऊ शकते. तर ज्या पद्धतीनं चार्ट आहे त्याच्यानुसार निफ्टी आपल्याला पुढच्या काही दिवसामध्ये खालीसुद्धा येताना पाहायला मिळू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.